आमचे मार्गदर्शक परममित्र माननीय श्री श्रावण परदेशी सर यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री सौरभ परदेशी, श्री पंकज पाटील, श्री धनाजी धुमाळ, प्रेरणा चौक, छत्रपती शिवाजीनगर, दगडी चाळ, मंगळवार पेठ, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जयसिंगपुरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा, नागरिकांची मागणी। जयसिंगपूर शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे। ही कुत्री लहान मुले, वृद्ध, महिला व नागरिकांवर हल्ले करून त्यांना जखमी करीत आहेत। सातत्याने कुत्रे नागरिकांवर हल्ले करीत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। त्यामुळे या मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशा मागणीचे निवेदन मुख्य अधिकारी तथा प्रशासक टीना गवळी यांना नागरिकांच्या वतीने देण्यात आलं। या निवेदनात असं म्हटलं आहे की बसस्थानक, नांदणी रोड, मच्छी मार्केट, मालू हायस्कूल, संभाजीनगर, कोल्हापूर रोड, पोस्ट कार्यालय यासह परिसरात मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला आहे। अनेकदा शाळकरी मुलांवर हल्ले करत आहेत। त्याचबरोबर रस्त्यावरून जात असलेल्या दुचाकीच्या मागे पळत असल्याने अपघात होत आहेत। दिवसभरात कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी होतात। उपचारासाठी आरोग्य केंद्रात गेल्यानंतर जखम लहान असले तर आरोग्य केंद्रात इंजेक्शन मिळतं, तसेच जखम मोठी असेल तर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी जावं लागतं। त्यासाठी पूर्ण दिवस जातो। त्यामुळे नागरिकांना मनस्तापही सहन करावा लागत आहे। त्यामुळे शहरातील मोकाट कुत्र्यांचा तातडीनं बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचं म्हटलं आहे। या निवेदनावर अनिल कलगुटकी, सुनील पखंडी, निखिल कोळी, अर्जुन गायकवाड, शालन भोरे, अनिल शिंदे, प्रशांत मुडलगी, रोशन बागडी, विनोद कोळी यांच्यासह नागरिकांच्या सह्या आहेत। महानकरी न्यूजसाठी जयसिंगपूरहून इजाज खान पठाण।